पुढची बातमी पाहूयात। आता मतफुटीची सुद्धा चौकशी होणार आहे। महायुतीची तब्बल 218 मतं फुटल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। नरेंद्र दराडेंच्या अनपेक्षित पराभवानंतर ही गंभीर दखल घेण्यात आली आहे। महायुतीकडे 619 पैकी तब्बल 466 मतं असताना सुद्धा दराडेंचा पराभव झाला। मंत्री गिरीश महाजन यांनी हा अहवाल सादर करण्यावरचे आदेश दिलेले आहेत। शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे हे अहवाल देणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर आपल्या सोबत आहे। किरण, जे फुटलेली मतं होती त्याची चौकशी केली जाणार आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, या सगळ्या संदर्भात आता भाजपने विशेष करून गंभीर दखल घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला सुटली आणि शिवसेना आणि भाजपकडे एकूण बहुमत असताना सुद्धा शिवसेनेचे जे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला। जवळपास 200हून अधिक मतं या संपूर्ण निवडणुकीमध्ये फुटल्याची चर्चा आहे आणि त्या संदर्भात भाजपने दखल घेतली आहे। कारण भाजपकडे सर्वाधिक मतं होते आणि भाजपच्या या सगळ्या मतावरती हा महायुतीचा जो विजयाचा मार्ग आहे तो सोपस्कर होता। पण भाजपचेच हे मतं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फुटल्याची चर्चा आहे आणि त्या संदर्भात आता वरिष्ठ भाजपचे जे नेते आहेत त्यांनी गंभीर दखल घेतली आहे। या सगळ्या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश आता भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहेत। एकूणच उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। त्या संदर्भात गिरीश महाजन यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवरती या सगळ्या संदर्भात एक जो अहवाल तयार केला जाईल आणि तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल आणि नेमकं या सगळ्या संदर्भात काय कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा। आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे आहेत।